चला, कालचा टॉपिक आपण केमिस्ट्रीचे ब्रांचेस बघितलेले आहे, बरोबर. त्या ब्रांचेस ज्या आहेत त्याला परत एकदा शॉर्टमध्ये मी रिपीट करतो आणि त्याच्यानंतर समोरचा टॉपिक जो आहे त्याला आपण सुरुवात करू. आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीच्या काही ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये पहिली ब्रांच जी आपण बघितली होती ती होती ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कोण सांगतं मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? कोण सांगतं? हे दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित? ऑर्गॅनिक केमिस्ट्री बोलत चला, ऑनलाईन होलंय. हां, सांगा ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? ओके, व्हेरी गुड. असे कंपाऊंड्स ज्यांच्यामध्ये कार्बन आहे त्यांचा अभ्यास हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. कळालं सगळ्यांना? कोणत्या कंपाऊंडचा अभ्यास केला जातो? कंपाऊंड कंटेनिंग कार्बन्स, बरोबर आहे. कंपाऊंड कंटेनिंग कार्बन्स, कार्बन्स असलेले कंपाऊंड यांचा अभ्यास ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरी ब्रांच आपण बघितली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोण सांगतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आहे? कशाला म्हणतात इनऑर्गॅनिक केमिस्ट्री? व्हेरी गुड. बघा, असे कंपाऊंड्स ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट असत नाही, म्हणजे विदाऊट कार्बन ॲटम जे कंपाऊंड्स आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये त्यामध्ये कार्बनच नाही, बरोबर, ते जे कंपाऊंड आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बरोबर. म्हणजे काय? कंपाऊंड डज नॉट कंटेन कार्बन. असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाही त्यांचा अभ्यास कशामध्ये करायचा आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. हे समजलं? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? अशा कंपाऊंडचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट नाही. आलं लक्षात? यानंतर तिसरी ब्रांच आपण जी बघितली ती कोणती होती? फिजिकल केमिस्ट्री. कोणती होती? फिजिकल केमिस्ट्री. हे शॉर्टमध्ये याच्यासाठी रिपीट करायचं की काल बऱ्याच लोकांना ते समजलेलं नाही आणि आपलं लेक्चर मध्येच डिस्टर्ब झालं होतं, बरोबर. बघा, फिजिकल केमिस्ट्री म्हणजे कुठली केमिस्ट्री? याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? कोण सांगतं? कशाचा अभ्यास केला जातो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये? सांगा लवकर, ऑनलाईन वाले बोलत चला. कुठल्या गोष्टीचा अभ्यास या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनर्जी एक्सचेंज, बरोबर आहे. बघा, जे काही मॅटर्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीज असतील, त्याच्या स्टेट्स असतील, वेगवेगळ्या स्टेट असतात मॅटरच्या, त्यानंतर त्याचे प्रिन्सिपल्स असेल आणि त्याचे एनर्जी चेंज, रिलेटिव्ह एनर्जी जी आहे ती चेंज, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे? फिजिकल केमिस्ट्री. यानंतर चौथी केमिस्ट्रीची इम्पॉर्टंट ब्रांच जी आहे ती कोणती आहे? एनालिटिकल केमिस्ट्री. व्हेरी गुड. कोणती आहे? एनालिटिकल केमिस्ट्री. आता एनालिटिकल केमिस्ट्री या ब्रांचमध्ये आपण कशाचा स्टडी करतो, कशाचा अभ्यास करतो? कोण सांगतं? एनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय? बोला. एनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे कुठली केमिस्ट्री? याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, कोणत्या गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो? याच्यामध्ये आपण केमिकल मिक्सचर जे असतं त्या केमिकल मिक्सचरमध्ये प्रेझेंट असलेले घटक कोणकोणते आहेत त्याचं वेगळीकरण करायचं आहे, बरोबर आहे. त्याचं विश्लेषण करायचं, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक प्रेझेंट आहेत ते कशा पद्धतीने आपण वेगळे करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्या एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये करायचा. म्हणजे याच्यामध्ये काय असणार? ॲनालिसिस असतं. काय असणार? ॲनालिसिस. या ठिकाणी आपल्याला काय बघायचंय? कंपोजिशन ऑफ कंपोनेंट इन केमिकल मिक्सचर. इन केमिकल मिक्सचर.
या 4 ज्या ब्रांचेस आहेत त्या अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्या 12वीच्या सिलेबसनुसार. 11वी 12वीचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये या 4 ब्रांचेस आहेत यांचाच टॉपिक इन्क्लूड केलेला आहे. याच्यानंतर आणखी 2 ब्रांचेस होत्या, एक होती बायोकेमिस्ट्री आणि एक होती थेरॉटिकल केमिस्ट्री. त्याला कम्प्युटर केमिस्ट्री सुद्धा म्हटलं जातं. कुणाचा तरी माईक सुरू आहे, माईक सुरू आहे कुणाचा तरी. हां, पुढची ब्रांच जी आहे ती आहे बायोकेमिस्ट्री आणि त्याच्यानंतर आहे थेरॉटिकल केमिस्ट्री. बरोबर. आता बायोकेमिस्ट्री म्हणजे काय? बायोकेमिस्ट्री कशाला म्हटलं जातं? बायोकेमिस्ट्री म्हणजे अशी केमिस्ट्री ज्याच्यामध्ये आपण लिव्हिंग थिंग्समध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करणार. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्लांट सुद्धा येतात आणि ॲनिमल सुद्धा येतात. मग प्लांटमध्ये असे कोणकोणते केमिकल घटक आहेत किंवा ॲनिमलमध्ये असे कोणकोणते केमिकल घटक आहेत तर तुम्ही बायोलॉजीमध्ये हे शिकणार आहे. बायोकेमिस्ट्री म्हणजे काय? बायो आणि केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन, बरोबर आहे. बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? बायोकेमिस्ट्री, बरोबर. आणि कम्प्युटर केमिस्ट्री किंवा थेरॉटिकल केमिस्ट्री म्हणजे काय? तर आपल्याला या सगळ्या 5 ब्रांचेस ज्या आहेत त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कशामध्ये करायचं आहे? थेरॉटिकल केमिस्ट्रीमध्ये किंवा कम्प्युटर केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रेडिक्शन करायचं आहे, अंदाज. आपण कुठला एखादा प्रॅक्टिकल केल्यानंतर किंवा प्रयोग केल्यानंतर शेवटी जे कन्क्ल्युजन काढतो, बरोबर, त्याच्यासाठी कॅल्क्युलेशनची गरज आपल्याला पडत असते. कॅल्क्युलेशन जे आहे ते कोणत्या केमिस्ट्रीमध्ये केलं जाते? कम्प्युटर केमिस्ट्री किंवा थेरॉटिकल केमिस्ट्री. आलं लक्षात? आता याच्यामध्ये आपल्याला जी गोष्ट शिकायची सगळ्यात पहिली ती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर बघायचं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय बघायचं आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे जे मी बोर्डवर लिहिलेलं आहे हे तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. आता इथून पुढचा जो टॉपिक आहे हा काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघायचा आहे कारण हा बेस आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेस. जर तुम्हाला हे समजलं तर समोरचा टॉपिक समजेल, अन्यथा समजणार नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला जे शिकायचं सगळ्यात पहिले ते आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, बरोबर. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये आपल्याला शिकायचं आहे हायड्रोकार्बन्स, बरोबर. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? तर असे कंपाऊंड्स त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बनचेच कंपाऊंड बघणार आहोत. आलं लक्षात? पहिला जो या ठिकाणी ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला बघायचा आहे तो आहे हायड्रोकार्बन. कोणता आहे? हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय? तर याच्या नावामध्ये असं रहस्य दडलेलं आहे. हायड्रो प्लस कार्बन. काय? हायड्रो प्लस कार्बन, बरोबर. बघा, हा हायड्रो हा जो वर्ड आहे त्याचा अर्थ होतो हायड्रोजन. काय होतो? हायड्रोजनचा सिंबल काय आहे? H, बरोबर. आणि कार्बन म्हणजेच कार्बन, बरोबर. आणि कार्बनचा सिंबल काय? या दोघांचा तयार होणारा कंपाऊंड म्हणजे काय? हायड्रोकार्बन. या दोघांपासून तयार होणारा कंपाऊंड म्हणजे काय? हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन जे आहे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. क्लासिफिकेशन म्हणजे काय? वर्गीकरण. समजते ना? हायड्रोकार्बनचं काय केलं जातं? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन हे जे आहे हे 2 प्रकारे केलं जातं. आता 2 प्रकारे कसं केलं जातं बघा. हायड्रोकार्बन जे आहे त्याला 2 प्रकारे क्लासिफाय केलं जातं. पहिला प्रकार जो आहे क्लासिफिकेशन करण्याचा, वर्गीकरण करण्याचा, तो आहे त्याच्या स्ट्रक्चरनुसार. कशानुसार? स्ट्रक्चरनुसार. बघा, क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स on the basis of their structure. पहिलं क्लासिफिकेशन आपल्याला कशानुसार बघायचं आहे? हायड्रोकार्बनच्या स्ट्रक्चरनुसार. कशानुसार? स्ट्रक्चर म्हणजे काय? त्याची आकृती कशी दिसते, त्याचा आकार कसा आहे त्याच्यानुसार क्लासिफिकेशन करायचं, बरोबर आहे. आता स्ट्रक्चरनुसार क्लासिफिकेशन कसं केलं जातं? समजा उदाहरणार्थ हे जर समजून घ्यायचं तर समजा तुम्हाला एक उदाहरण देऊ. तुमच्याकडे एक डबा दिलेला आहे, बरोबर. तुमच्याकडे या ठिकाणी या आकाराचा डबा आहे किंवा एक व्हेसल आहे. याच्यामध्ये मी वेगवेगळ्या वस्तू टाकणार आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये काही वस्तू त्रिकोणी आहे, काही चौकोनी आहे, काही वर्तुळाकार आहे. आवाज कोणाला सुरू आहे? माईक बंद करा. समीक्षा. बघा, याच्यामध्ये मी काही वस्तू टाकलेल्या आहेत, काही त्रिकोणाकारी आहेत,
काही त्या ठिकाणी चौकोनी आहेत, काही वर्तुळाकार आहेत, बरोबर आहे. पण याला जर आता सेपरेट करायचं आहे, तुम्ही काय कराल, त्रिकोणी वस्तू एका ठिकाणी घेसाल, चौकोनी एका ठिकाणी घेसाल, वर्तुळाकार एका ठिकाणी घेसाल. हे काय झाले, सेपरेट झाले. ज्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे कशानुसार केलं, आकारानुसार. कशानुसार, तसंच आपलं हायड्रोकार्बनचं काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं. कशानुसार करायचं आहे, स्ट्रक्चर. कशानुसार करायचं, स्ट्रक्चर. आलं लक्षात. आता स्ट्रक्चरनुसार क्लासिफिकेशन जर केलं तर याच्यामध्ये किती प्रकार पडतात, बरोबर. तर ते प्रकार जे आहेत ते आपण अगोदर या ठिकाणी प्रिंट डायग्राममध्ये बघून घेऊ बघा. आणि वन बाय वन त्याला या ठिकाणी इथं दिसतंय का, बोर्ड हा ऑनलाईन वाले, ऑनलाईन वाले मी ज्या ठिकाणी उभा आहे तो बोर्ड दिसतोय का, ओके ओके. बघा याचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनचं मुख्यतः दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. याचे मुख्य दोन टाइप्स आहेत. मुख्य दोन टाइप्स कोणकोणते आहेत, तर पहिला टाइप जो याच्यामध्ये आहे तो आहे ओपन चेन. व्हेरी गुड. यालाच काय म्हणतात, ओपन चेनलाच काय म्हणतात, ओपन चेनलाच म्हणतात असायक्लिक हायड्रोकार्बन. काय म्हणतात, असायक्लिक हायड्रोकार्बन, बरोबर. ओपन चेन जे आहे त्याला काय म्हणतात, असायक्लिक हायड्रोकार्बन. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, क्लोज चेन. यालाच काय म्हणतात, व्हेरी गुड, सायक्लिक हायड्रोकार्बन, बरोबर. आता ओपन चेन हायड्रोकार्बन म्हणजे काय, त्याच्यामध्ये चेन कशी असणार आहे, निश्चितच ओपन असणार आहे, बरोबर आहे. असायक्लिक म्हणजे काय, ज्याची सायकल नाही, ज्याची रिंग तयार झालेली नाही, त्याला असायक्लिक म्हटलं जातं. मग ओपन चेन स्ट्रक्चर ज्या हायड्रोकार्बनचं असेल ते कशामध्ये ना, या कॅटेगरीमध्ये. आणि ज्याची सायकल किंवा रिंग तयार झालेली आहे ती कशामध्ये ना, या कॅटेगरीमध्ये, बरोबर. आता हे ओपन चेन आहे याच्यामध्ये आणखी खाली त्या ठिकाणी डिवायडेशन होतं, पण त्याच्या अगोदर आपण हे बघणार आहोत काय, क्लोज चेन हायड्रोकार्बन. आता क्लोज चेन हायड्रोकार्बन जे आहे याचं क्लासिफिकेशन जर समोर केलं तर त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. याला सायक्लिक हायड्रोकार्बन म्हटलेले आहे. काय म्हटलेले आहे, सायक्लिक. आता सायक्लिक हायड्रोकार्बन जे आहे याच्यामध्ये दोन टाइप्स पडतात. किती टाइप्स पडतात, दोन टाइप्स. दोन टाइप्स कोणत्या, पहिला टाइप जो आहे तो आहे होमोसायक्लिक. कोणता आहे, आणि दुसरा आहे हेटेरोसायक्लिक. आता होमोसायक्लिक म्हणजे काय आणि हेटेरोसायक्लिक म्हणजे काय, व्यवस्थित लक्षात घ्या. होमो, होमो म्हणजे सारखे, होमो म्हणजे काय, सेम जर असेल तर त्याला होमो म्हणतात, बरोबर आहे. मग होमोसायक्लिक म्हणजे कुठले हायड्रोकार्बन, तर असे हायड्रोकार्बन जे सायक्लिक फॉर्म मध्ये आहेत, ज्यांच्या रिंग्स तयार झालेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये सगळे जे आयटम रिंग्स मध्ये येणार आहेत ते कार्बन आहेत, म्हणजे सारखे आहेत. कसे आहेत, सारखे. आलं लक्षात, समजतंय. होमोसायक्लिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये येणारे सगळे आयटम सारखे आहेत. समजा या पद्धतीची रिंग आहे, ठीक आहे, इथं कार्बन, इथं कार्बन, कार्बन कार्बन कार्बन, सगळे आयटम कसे झाले, आणि याची रिंग तयार म्हणजे सायकल तयार आहे, बरोबर आहे. सगळे आयटम सारखे आहेत आणि सायकल आहे, म्हणजे याला काय म्हणतात, होमोसायक्लिक. आता या ठिकाणी वेगळं आहे हेटेरोसायक्लिक. कमीत कमी एक आयटम हेटेरो येणार, हेटेरो म्हणजे वेगळा, डिफरंट. एक आयटम डिफरंट येणार म्हणजे काय, तो वेगळा येणार आहे. मग या ठिकाणी हेटेरोसायक्लिक जो आहे तो कसा असणार, समजा या ठिकाणी रिंग तयार झालेली आहे, इथं कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे. इथं काय आला, नायट्रोजन. इथं काय आला, नायट्रोजन. ही जी रिंग तयार झालेली आहे याच्यामध्ये सगळे कार्बन आयटम रिंगमध्ये आहेत का, बाकीच्या ठिकाणी आहेत, पण त्या ठिकाणी नायट्रोजन म्हणजे हा हेटेरो आयटम याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे हा जो कंपाऊंड ह्या कशामध्ये जाणार, हेटेरोसायक्लिक मध्ये जाणार. कशामध्ये जाणार, हेटेरोसायक्लिक. याच्यामध्ये सगळे कार्बन आहे म्हणून ह्यामध्ये जाणार होमोसायक्लिक. आलं लक्षात, हे दोन याच्यामध्ये काय, क्लासिफिकेशन. आता याच्यानंतर समोर होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक याचे दोन कॉमन त्या ठिकाणी पॉइंट आहे. कॉमन पॉइंट कसे आहे, तर बघा होमोसायक्लिक जो आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे होमोसायक्लिक आहेत. किती प्रकारचे, दोन प्रकारचे. दोन प्रकारचे कोणते, मोनो होमोसायक्लिक. या ठिकाणी मोनो होमोसायक्लिक, त्याच्यासमोर सायक्लिक. मोनो होमोसायक्लिक आणि दुसऱ्या प्रकारच्या मध्ये आहे पॉली होमोसायक्लिक. पहिला कोणता आहे, मोनो होमोसायक्लिक. दुसरा कोणता आहे
पॉलीहोमोसायक्लिक. आता मोनोहोमोसायक्लिक म्हणजे काय आणि पॉलीहोमोसायक्लिक म्हणजे काय? मोनोचा अर्थ काय होतो? एक. मोनोचा अर्थ काय होतो? एक. ज्याच्यामध्ये एकच रिंग आहे, त्याच्यामध्ये काय आहे? एकच रिंग. तो काय झाला? मोनोहोमोसायक्लिक. ज्याच्यामध्ये अनेक रिंग आहे. पॉली म्हणजे काय? एकापेक्षा जास्त. ज्याच्यामध्ये अनेक रिंग आहे त्याला काय म्हणता येईल? पॉलीहोमोसायक्लिक. कसं? समजा या ठिकाणी एक रिंग आहे आणि सगळे कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. हे काय सगळे कार्बन. आता होणार मोनोहोमोसायक्लिक. आता या ठिकाणी सेम रिंग आहे परंतु अशा अनेक रिंग आहे. आता हा काय झाला? एकापेक्षा जास्त रिंग याच्यामध्ये आला. हा झाला पॉलीहोमोसायक्लिक. काय झाला? पॉलीहोमो. जसं याच्यामध्ये हे दोन प्रकार आहेत तसेच याच्यामध्ये सुद्धा सेम दोन प्रकार आहेत. फक्त काय असणार? मोनो हेटेरोसायक्लिक, पॉली हेटेरोसायक्लिक. आलं लक्षात? याच्यामध्ये दोन प्रकार पडणार. किंवा पहिला प्रकार कोणता असणार? मोनो हेटेरोसायक्लिक. दुसरा प्रकार कोणता असणार? पॉली हेटेरोसायक्लिक. आलं लक्षात? मग आता मोनो हेटेरोसायक्लिक म्हणजे काय? समजा हा आहे, त्या ठिकाणी मी नायट्रोजन ऍड केला, काय असणार? मोनो हेटेरोसायक्लिक, कारण एकच रिंग आहे. आता या ठिकाणी नायट्रोजन आहे, हा झाला हेटेरोसायक्लिक, परंतु रिंग्स अनेक आहे. रिंग्स कशा आहेत? अनेक. हा काय होणार? पॉली हेटेरोसायक्लिक. आलं लक्षात? हे झालं या होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिकचे दोन टाइप्स. आता हे क्लासिफिकेशन मध्ये येत नाही, हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी घेतलेले आहे. याला म्हणजे होमोसायक्लिक जो आहे याच्यामध्ये असे दोन टाइप्स लिहायचे नाही, तरी त्याची उदाहरणं आहेत. त्याचे प्रकार किती आहे? होमोसायक्लिक दोन प्रकारचे असतात. कोणता? मोनो होमोसायक्लिक आणि पॉली होमोसायक्लिक. त्यानंतर हेटेरोसायक्लिक सुद्धा दोन प्रकारचे आहेत. कोणते दोन प्रकार आहेत? मोनो हेटेरोसायक्लिक आणि पॉली हेटेरोसायक्लिक. आलं लक्षात? याच्यानंतर समोर आता याचं आणखी क्लासिफिकेशन केलं जातं. बरोबर? कसं क्लासिफिकेशन केलं जातं? तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पहिलं होमोसायक्लिक. काय घ्यायचं आहे? होमोसायक्लिक. आता हे होमोसायक्लिक जे आहे काय झालं? होमोसायक्लिक जे आहे याच्या समोर आणखी क्लासिफिकेशन केलं जातं. आता कसं क्लासिफिकेशन केलं जातं? होमोसायक्लिक जे आहे याच्या समोर क्लासिफिकेशन होतं. याच्यामध्ये पुढच्या ज्या कॅटेगरी येणार आहे त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी जी आहे ती आहे अलिसायक्लिक. काय आहे? अलिसायक्लिक. बरोबर? यानंतर दुसरी कॅटेगरी जी आहे ती आहे एरोमॅटिक. काय आहे? एरोमॅटिक. बरोबर आहे? या ठिकाणी पहिली कोणती आहे? अलिसायक्लिक आणि दुसरी कोणती आहे? एरोमॅटिक. आता अलिसायक्लिक म्हणजे काय आणि एरोमॅटिक म्हणजे काय? तर बघा, अलिसायक्लिक म्हणजे या ठिकाणी जे कार्बनच्या रिंग्स तयार करेल. काय तयार करेल? रिंग्स. बरोबर आहे? अशा पद्धतीने समजा एक कार्बन, दोन कार्बन, तीन कार्बन किंवा चार कार्बनचे किंवा पाच कार्बनचे. बरोबर आहे? प्रत्येक कॉर्नर जो त्या ठिकाणी कार्बन ॲटम प्रेझेंट असतो. हे जे झाले हे अलिसायक्लिक. काय झाले? अलिसायक्लिक. बरोबर आहे? आता एरोमॅटिक म्हणजे काय? तर एरोमॅटिक म्हणजे काय? त्याच्यासाठी एक रूल आहे. जे कंपाऊंड हकेल रूलला फॉलो करतात, हकेल रूल आपल्याला समोर बघायचा आहे, परंतु लक्षात ठेवा जे हकेल रूलला फॉलो करतात त्या कंपाऊंडला म्हणतात एरोमॅटिक कंपाऊंड. काय म्हणतात? एरोमॅटिक कंपाऊंड. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी एरोमॅटिक कंपाऊंड जे आहे ते कशाला फॉलो करणार आहे? हकेल रूलला फॉलो करणार आहे. त्यांना काय म्हणतात? एरोमॅटिक. बरोबर आहे? आता एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये शक्यतोवर बेन्झीन रिंग येत असते. काय असते? बेन्झीन रिंग. ही रिंग ज्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट त्याला आपण एरोमॅटिक म्हणतो असतो. बरोबर आहे? परंतु याच्यामध्ये सुद्धा समोर क्लासिफिकेशन आहे. कसं क्लासिफिकेशन ते आपल्याला बघायचं. बघा, अलिसायक्लिक जे आहे याच्यामध्ये जे काही आहे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. बरोबर आहे? सॅच्युरेटेड म्हणजे काय? त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आलेले किंवा ट्रिपल बॉन्ड आलेले, सगळे बॉन्ड जे कसे आहे? सिंगल आहे. आणि अनसॅच्युरेटेड कसं असणार? त्याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आला असेल. हे समोर आपण वन बाय वन करणार. फक्त ट्री डायग्राम लक्षात ठेवा की याचं वर्गीकरण कशा पद्धतीने. आता एरोमॅटिक जे आहे त्याच्यामध्ये परत समोर दोन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? दोन प्रकार. दोन प्रकार कसे होणार? एक आहे बेन्झेनॉइड, एक आहे नॉन बेन्झेन. दिसत नाही खालचं? ऑनलाईन वाले दिसतंय का बघा खालचं? हे खाली दिसतंय का मी जे लिहिलेलं ते? ऑनलाईन वाले मुलं बोलत चला, मी जे बोर्डवर लिहिलेलं आहे ते तुम्हाला दिसतंय का?
आहे तरी बोला, ऑनलाईन आहे की कोणी आहे दिसतंय? ओके. मला सांगत चला जर दिसत नसेल तर मला त्या ठिकाणी एक आवाज द्या, कारण काय होईल मी शिकवत राहिला तुम्हाला समाधान किंवा दिसणार नाही, कारण मला तर काही मोबाईल दिसत नाही, मी फक्त शिकवतोय, त्यामुळे तुम्ही बोलत चला. बघा अरोमॅटिक कंपाऊंड जे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडलेले आहेत. कोणते दोन प्रकार सांगा बरं, ऑनलाईन वर सांगा, बोलत चला. तुम्ही आहे का प्रेझेंट? दिसत नाही? बघा या ठिकाणी मी जे लिहिलेलं आहे, या ठिकाणी मी जे लिहिलेलं आहे दिसतंय का? या साईडचं का इकडचं काही दिसत नाही का? सर तिथून दिसत नाही, हा पोर्शन ओके ओके. मी परत एकदा ती डायग्राम सेंटरला घेतो. सर कॅमेरा एक बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. क्लासिफिकेशन मध्ये पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला घ्यायचा आहे हायड्रोकार्बन, बरोबर आहे. हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं, कारण ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जो बेस आहे तो आहे हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. याच ठिकाणी आता या ठिकाणी हे हायड्रोकार्बन दिसते सगळ्यांना, हे दिसतंय का? हां, याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी टिक करायचं. बघा पहिला प्रकार जो आहे तो कोणता आहे? ओपन चेन. यालाच काय म्हटलेलं आहे? असायक्लिक हायड्रोकार्बन, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे? क्लोज चेन. तो यालाच काय म्हटलेलं आहे? सायक्लिक हायड्रोकार्बन. आता ओपन चेन जे याच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे ते आपण नंतर बघणार आहे, आपल्याला अगोदर हे बघायचं, बरोबर आहे. क्लोज चेन याच्यामध्ये किती प्रकार पडतात सांगा बरोबर. कोणते कोणते दोन प्रकार पडतात? होमो सायक्लिक हायड्रोकार्बन आणि हेटेरो सायक्लिक हायड्रोकार्बन. होमोसायक्लिक म्हणजे काय सांगा ऑनलाईन वाले, मुलींपैकी कोणतरी सांगा. होमोसायक्लिक म्हणजे काय? ऑनलाईन जे लेक्चर पाहत आहेत त्यांच्यापैकी ज्या मुली असतील त्यांच्यापैकी कोणी सांगा होमोसायक्लिक म्हणजे काय? पाहू राहिले का? चॅटिंग करून व्हॉट्सअपवर लेक्चर पाहू राहिले का? हां बोला. होमोसायक्लिक व्यवस्थित बोलायला परत, मला व्यवस्थित आवाज नाही आला. सारखे काय सारखे असणार याच्यामध्ये? आयटम्स जे रिंग मध्ये येणारे आयटम्स आहेत ते कसे असणार आहे? सारखे. व्हेरी गुड आहे, ती सुद्धा आहे लेक्चरमध्ये. यानंतर हेटेरोसायक्लिक. मुलांपैकी सांगा जे ऑनलाईन आहेत ते, हेटेरोसायक्लिक म्हणजे काय? हेटेरोसायक्लिक बोला बोला बोलत चला. हेटेरोसायक्लिक म्हणजे काय? मुलांनी लेक्चर सोडलं का काय? आहे की नाही ऑनलाईन? हेटेरोसायक्लिक म्हणजे ज्याच्या हां बोला बोला एक एक जण बोला. ठीक आहे ओके. या ठिकाणी हेटेरोसायक्लिक म्हणजे काय? असे सायक्लिक कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कमीत कमी एक हेटेरो आयटम आला असेल. हेटेरो आयटम म्हणजे डिफरंट, वेगळा, बरोबर आहे. बाकीचे कार्बन असतील आणि एक आयटम जो आहे तो कार्बनपेक्षा वेगळा असेल, नायट्रोजन असेल, आणखी त्याच्या व्यतिरिक्त दुसरा एलिमेंट आला असेल, त्याला म्हणतात हेटेरोसायक्लिक. आलं लक्षात? आता हे होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक लक्षात आलं असेल. या होमोसायक्लिकचे दोन प्रकार मी सांगितलेले आहेत, मोनो होमोसायक्लिक, दुसरा पॉली होमोसायक्लिक. व्हेरी गुड. त्यानंतर पुढचं हेटेरोसायक्लिकचे दोन प्रकार, मोनो हेटेरोसायक्लिक आणि दुसरा. व्हेरी गुड. आता या ठिकाणी होमोसायक्लिक जे आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? दोन प्रकार. दोन प्रकार कोणते? कोणते दोन प्रकार आहेत? पहिला प्रकार कोणता पडतो? हो मोनो होमोसायक्लिक, बरोबर आहे. दुसरा पॉली होमोसायक्लिक. आता मी ते साईडला लिहिले होते, बरोबर आहे. आता या होमोसायक्लिकचे दोन प्रकार आपल्याला बघायचे, अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. कोणता आहे?
आणि या ठिकाणी कोणता आहे ॲरोमॅटिक, बरोबर आहे. अलिसायक्लिक आणि दुसरा कोणता आहे ॲरोमॅटिक आहे. आता अलिसायक्लिक म्हणजे कुठले कंपाऊंड, तर याच्यामध्ये हे जे अलिसायक्लिक असणार आहे याच्या प्रॉपर्टीज या ओपन चेन कंपाऊंड ज्या त्यांच्या प्रॉपर्टीज जवळपास सारख्या असणार. हे आपण जेव्हा एक्झाम्पल बघू तेव्हा तुमचं क्लिअर होणार आहे. अलिसायक्लिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये फक्त कार्बनच्या रिंग्स असणार आहे, बरोबर आहे. आणि ॲरोमॅटिक म्हणजे काय, तर या ठिकाणी हे कशाला फॉलो करणार आहे, उकेल उकेल का अकेले, कोणता रूल आहे, कोणता रूल आहे, उकेल रूल. अकेल उकेल काही म्हणा, फक्त लक्षात ठेवा कोणता रूल आहे, अकेल रूल. जे या रूलला फॉलो करतात ते कंपाऊंड म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड, बरोबर. आता बघा हे जे आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठला कुठला पॉईंट समजला आणि कुठला पॉईंट समजण्यासाठी त्या ठिकाणी डिफिकल्टीज तयार झाल्या किंवा समजला नाही. बघा क्लोज चेन कंपाऊंड समजलं, क्लोज चेन. अगोदर हायड्रोकार्बन समजलं का, हायड्रोकार्बन कशाला बोलतात, असा कंपाऊंड जो हायड्रोजन पासून आणि कार्बन पासून तयार होतो. कशापासून तयार होतो, हायड्रोजन पासून आणि कार्बन पासून. फॉर एक्झाम्पल C2H6 कोण आहे हा, C2H6 याचं नाव आहे इथेन. काय नाव आहे, इथेन. याच्यामध्ये कोण कोण आहे, कार्बन आणि हायड्रोजन आहे. 2 कार्बन 6 हायड्रोजन. याच्या व्यतिरिक्त दुसरा एलिमेंट आहे का, नाही. म्हणजे हा काय झाला, हायड्रोकार्बन, बरोबर आहे. CH4 याच्यामध्ये काय, कार्बन आणि हायड्रोजन. कोणता आहे, मिथेन. मिथेन गॅस माहिती आहे का, त्याचा फॉर्म्युला आहे मिथेन CH4, बरोबर आहे. काय हा हायड्रोकार्बन. पण हायड्रोकार्बन म्हणजे काय, कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार होणारे कंपाऊंड. त्याचं वर्गीकरण आपण बघतो. त्याचं वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला 2 टाइप्स बनणं आवश्यक आहे. पहिला आहे ओपन चेन आणि दुसरा आहे क्लोज चेन, बरोबर आहे. बघा मी या ठिकाणी 3 कार्बन घेतो, 1 2 3. याच्यामध्ये सिंगल बॉन्ड दिला, याला 3 हायड्रोजन आहे, याला 2 हायड्रोजन आहे, याला 3 हायड्रोजन आहे, बरोबर आहे. 3 कार्बन आहे, हा प्रोपेन आहे. कोण आहे, तुम्हाला समजत असेल किंवा नसेल तरी याला जास्त त्या ठिकाणी डोक्यात घेऊ नका. हे तुम्हाला नंतर जेव्हा आपण बघणार आहोत IUPAC ने तेव्हा तुमच्या लक्षात येणार. फक्त एक्झाम्पल म्हणून याच्याकडे बघा. आता या ठिकाणी याची चेन कशी आहे, ओपन आहे. थांबा.